यांनी मात्र लाजवलं राव. हे बाजारामध्ये भाजी विकत बसले तर हे देखील हेलिकॉप्टरमध्ये बसून आले. यांना बघून राव गावात बरे बरे लाजले असतील. म्हटलं हाऊस तर असावा. 30,000 रुपये गाठले राव त्यांनी. मित्रांनो, याच्यानंतर पंचकल्याचा सगळ्यात शेवटचा सगळ्यात मोठा भाग टाकतो मी 15 ते 20 मिनिटाचा आणि पंचकल्याण एंड करतो, कारण की संपलाय आता. याच्यानंतर पंचकल्याण कधी 15 ते 20 वर्षांना असेल तेव्हा असेल. याच्यानंतर भरपूर भाग मागे पेंडिंग आहेत, ते भाग चालू होतील. दिग्गजचा कृष्णा का दररोज 10 मिनिटाचा भाग पाहत चला, खुश राहा आणि शेअर मात्र करत चला मित्रांनो. मेहनत लागते भरपूर. धन्यवाद. जिथे मागचा भाग संपलाय तिथूनच लगेच चालू आणि हेलिकॉप्टर खाली उतरत आहे आता. थोडंसं जवळून पाहता यावं म्हणून आम्ही दोघं शेतात थांबलो होतो आधीच्या भागात, तुम्हाला माहितीच आहे. काफी अच्छी ऍक्टिंग करले होते हो बेटा, वाऱ्यानं पडल्याची. चला आता जाऊया आपण, कारण की पायलटला असं वाटायला नको की अनकम्फर्टेबल वाटायला नको म्हणून आम्ही पुन्हा बाहेर गेलो. ऑनलाईन बुकिंग तर झालं आहे, पण स्पॉट बुकिंग देखील चालू होतं या बाजूला. ज्यांना नवीन नावं नोंद करायचे त्यांनी 6 जणांचा ग्रुप गोटू पाटील. शेताच्या मधून बरोबर रस्ता, तिथं फुलं तुम्हाला दिसतील. हे बघा नाजूक फुलं हेलिकॉप्टरच्या वाऱ्यानं कशी हे झाले आहेत, त्याच्या पाकळ्या पडलेत. आणि हे बघा इथून हेलिकॉप्टर उडते आणि गोल गोल फिरताय. आणि आता मधून आम्ही जाणार आहे जेवायला, बरोबर मधनं रस्ता आहे शेतातनं. चला शेतात जाऊया, चला. सध्या ते देखील मांडवावरच आहे आणि तिकडेच पुष्टी चालू आहे त्याची. एवढं वारला प्रेशर आहे ना, वारला एवढं प्रेशर आहे, ते फुलं कुठेही पडणार बरं का. मंडपाच्या जवळ आल्यावर खिरीची पातेले वगैरे ट्रान्सपोर्ट करायला चालू होतं. अशी गाडी बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिल्याची नांद्रे पंचकल्याणमध्ये देखील, कारण त्याशिवाय वस्तू न्यायच्या कशा, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण असल्यामुळं. हे बघा वरूनच हेलिकॉप्टर एरजाऱ्या घालताय, तिथे मंडपावर येत आहे, तिथून पुष्पवृष्टी करताय आणि तिथून पुन्हा ह्याच्यावर जीन बस्तीवर अशा ठिकाणी योगा नातवाला देखील भरवला. आणि हा सोमेश आहे, याची देखील भाग नंतर येणार आहे, त्यामुळे आमच्या मुलाचा तो मित्र आहे. हे बघा आता इकडे बघा हेलिकॉप्टर कोपऱ्यात जात आहे. इथे तुम्ही पाहू शकता मुस्लिम धर्मीय देखील लोकांना वाढण्यासाठी मदत करत आहेत. आपल्या घरातून दिसते म्हटलं बघूया. इतक्या उशीर ते एरजरा घालताय ना, मग म्हटलं घरातून जाऊ पाहू. ही खिडकी तर तुमच्या ओळखीची आहे, बऱ्यापैकी व्हिडिओ माझे इथूनच बसून केले असतात. हे बघा हेलिकॉप्टर इथून एरजरा घालताय आणि मी दिला आता रुद्रकडे मोबाईल. म्हणलं रुद्र जा आता मोबाईलचं रेकॉर्डिंग करून आण. रुद्र डायरेक्ट हेलिकॉप्टर जवळ गेला आणि त्यानं रेकॉर्डिंग केलंय. बघा आता इथं डेंजर, कारण की इथं फिरणारा भाग असतोय, मागं वजन वगैरे दिलेलं आहे. हा मागचा पंखा, हे वरचे पंखे आणि हे बघा इंजिन. पूर्णपणे रुद्रनं जवळनं पाक मोबाईल रेकॉर्डिंगच करून आणलाय फुल. कारण त्यावेळेस विमान थोड्या वेळासाठी थांबलं होतं. हे बघा विमानला कसं असतं हँडल, असं वर खाली करायला पुशअप वगैरे. आणि समोर हे पायाखाली बघा तुम्हाला मोकळं दिसेल, कारण की सगळी काच असत्या आणि समोर ही काच झाकल्या, त्यामुळे त्याला ती चादर दिसत आहे. म्हणजे पूर्णपणे मोकळं दिसत असणार. म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये बसायला थोडक्यात मजा येत असणार 100%. हे इंजिन आहे आणि आता मी रुद्रला मोबाईल दिला, त्यामुळे त्यानं बऱ्यापैकी रेकॉर्डिंग करून आणलाय जवळ जाऊन. आपण काय शेवटा जवळ जाणार आहे, तो पण काय आपण गेलो नव्हतो. काय मग बॅटरी करावली नक्की काय सिस्टम आहे माहीत नाही. 2-3 तास झाल्यानंतर ती बॅटरी त्याला लावत ते आणि पोरं म्हणायची स्टार्टर मोठे खराब झाले, त्यामुळे चार्जिंग करायसाठी लावत आहेत. अशा प्रकारे मजा करायची. कपडे हत्ती घास म्हणजे बाजूला असलेलं गवत, त्याबद्दल रुद्र बोलत आहे. बॅटरी काढली आणि आता आत ठेवल्याच जात आहे. बॅटरी काढून आत ठेवली. मी रुद्रला म्हटलं अरे बॅटरी समज नाही ठेवली तर काय होणार रे. ठेवली म्हणजे इथनं उचलून पण नेली म्हणजे बॉम्बाच्या बाराकडे. चला आता चार्जिंग फुल झालं आणि या प्रेशरनं उडणार आहे आणि प्रेशरनंच गेलाय बघा घुई, आणि पुन्हा प्रेशरनं चाललाय उतरायला. वाऱ्याची धूळ थोडी या साईडला चालली होती, पण हे काय दिसते मला, अरे विनू देखील हेलिकॉप्टरमध्ये बसायला चाललाय. अरे वा यार. आणि या बाजूने आपले सरपंच आणि त्यांची डॉक्टर येत आहेत, तर हे देखील हेलिकॉप्टरमध्ये बसणार आहेत, कारण की सरपंचांना तर बसावं लागेल. गावचे प्रथम नागरिक म्हटल्यावर ते तर बसावे लागतील आणि त्याच्या घरचे लोक देखील आले, आणि आता ह्या टेक ऑफ वेळी पुढच्या वेळी ते बसणार. अरे विनू आला राव. अरे मैं तो इसे छोटा आदमी समझता था, ये तो कांड करके आया यार, हेलिकॉप्टर में बैठ के मजा करके आया. चलो भाई अपना दोस्त हेलिकॉप्टर में बैठ के आया. मुलं बघा फुलाचं कसं हातात घेऊन चालला या मुलगा कुठं उधळायसाठी. यांनी मात्र लाजवलं राव. हे बाजारामध्ये भाजी विकत बसले तर हे देखील हेलिकॉप्टरमध्ये बसून आले. यांना बघून राव गावात बरे बरे लाजले असतील. म्हटलं हाऊस तर असावा. 30,000 रुपये गाठले राव त्यांनी.
अजून 3 ट्रिपाचे लोक शिल्लक आहेत, पण आता त्यांनी बास केलेला आहे. का तर मला मित्रांनो असं वाटलंय, माझा अंदाज बरं का, त्यांनी एअर ट्रॅफिक डिपार्टमेंटची परमिशन वगैरे घेतली असणार की 6 तास या एरियामध्ये हे उडणार आहे, त्यावेळी दुसरं कुठं तिकडे जायला नको, कारण की वरच्यावर अपघात व्हायला नको किंवा धोका टाळण्यासाठी. आणि ते टाइम संपलं म्हणजे ते बसून राहणार. इथून पुढे जवळजवळ 3 तास ते बसून राहिले, पण उडलं नाही अजिबात मात्र. मित्र मला वेगवेगळे पोज द्यायला लावल्यात. मी काय म्हटलं, हेलिकॉप्टर वर करा, सरळ ह्या पायाला अक्षय कुमार सगळं लटवतो आणि तो व्हिडिओ करा माझा. मग सांगायचा मुद्दा मित्रांनो की आता तेल आलेलं आहे, हे डमडम आहे, अजून तेल आलं आहे, ते तेल घातलं जाणार, त्यामध्ये पेट्रोल असणार, हाय ग्रेडचं पेट्रोल असते, त्यामुळे लगे पेट घेऊ शकते, अशा टाईपचं ते पेट्रोल असते. तर ते भरलं जाणार आणि इमान इथून पुन्हा 3 तासांना उड्डाण घेणार. हे बघा, आमची आई देखील आली मला बघून लांबनं. माझा देखील फोटो काढा. हे बघा, आईचा देखील फोटो काढला, कारण की तिला इच्छा आहे की माझे ब्लॉग चालावेत, म्हणून ती सारखे ब्लॉगमध्ये यायचा प्रयत्न करते. आणि आता अर्णव देखील आला आहे बघा, मुंजी करून. अर्णव, त्या व्हिडिओ देखील करूया. उभाला अर्णव, आणि जरा चालल्यागत कर, तुझा व्हिडिओ करूया. काका बघा, काकांची बघा जिज्ञासू वृत्ती. काका प्रत्येक हेलिकॉप्टर गोल गोल फिरून बघा की इथं काय तिथं काय. काकांची जिज्ञासू वृत्ती मात्र लई छान आहे बरं का. अर्णवला देखील फोटो काढा, व्हिडिओ करायची भरपूर हौस आहे. तर आल्याला तो विमानात चढायचा प्रयत्न केला, मग नंतर म्हटलं अरे खाली आपण व्हिडिओ करूया बाळा. मग खाली व्हिडिओ करायला तयार झाला. बघा कसा चाललाय, ऍक्टिंग कर म्हटलं असं आकडून चाललाय करतोय, आणि नॉर्मल ऍक्टिंग किती भारी करतोय बघा. बघा कसं चाललाय बघा. बघा ऍक्टिंग कर म्हटलं आकडून चालल्यासारखा. आणि कामगार बायका त्यांनी देखील म्हटलं आमचा देखील फोटो पाहिजे, त्यांचा देखील फोटो काढून दिला मी. त्यावेळी पळत पळत जाऊन काढला, आणि काकांनी मी आता घराकडे चाललोय. आता मित्रांनो पंचकल्याण पूजेला हेलिकॉप्टरचा भाग पूर्णपणे संपला, आणि पंचकल्याण पूजेमध्ये आता सवाल चालू आहेत. हे सवाल मित्रांनो ऐका, रथ उत्सवाचे सवाल आहेत हे. 100% होणारं एकमेव मौजी डिग्री गाव आहे जे मुख्य सवालापासून सगळे ते आज सकाळच्या घोड्यापर्यंतच्या सवालापर्यंत 100% सवालाची रक्कम वसूल झालेली आहे. कुठं तर वर्गणी, शेती वर्गणी ते 2% राहिले असतील, ते पण 1-2 दिवसात पूर्ण होईल. बाहेरच्या गावात मी काय होतं सांगत नाही, पण मौजी डिग्रज मध्ये जेवण विभाग सांभाळणाऱ्यांनी जे सकाळी आता या ठिकाणी आचार्यजी असं सांगण्याचा प्रयत्न करतात की आतापर्यंत शेवटपर्यंत जवळजवळ 350 सवाल झालेत, पण 350 सवालापैकी एकही रक्कम बाकी नाही, सगळी रक्कम दिलेली आहे अशा प्रकारे सांगत आहेत. आणि अजैन महिला ज्या जैन नाहीत त्यांनी देखील स्वयंपाकघरात खूप मदत केली आहे जेवणातना. 61,161, 61,161, 61,161 मुख्य रथ, 61,161 मुख्य रथ, श्रीजी का रथ, 71, 71,171 आणि 71,171, पावणे 3, 71,171, 99, 71,171, 1, 2, 2.5, पावणे 3 आणि सचिन आणि सवाल सोडतोय 71,171, 575 रुपये, 81,181 रुपये, 81,181 रुपये, 81,181, 85, अडीच वा 85,585, पावणे 3, 85,585, 99 आणि 85,585 आणि सवाल सोडतोय आणि 95,595, पावणे 3, 91 विचाराने तर पटकन सोडून बघतो. 2, आणि पावणे 3, 99, 1 लाखात सोडत असला तर बोलता. हा सोडायचं घ्यायचं की नंतर गाठकर सुटली पाहिजे. हा तुझाच आहे हो पैसे. हा आमच्याकडे त्याच्यापेक्षा वेगळा आहे, पण अजून गेलेला आहे. 95,595 1, 95,595 2, 95,595 आणि पावणे 3, 99 आणि 95,595 जय लो 24 भगवान की. हा मुख्य रथाचा सवाल झाला. टोटल 7 रथ आहेत आणि 2 हत्ती आणि 7 घोडे. रथ क्रमांक 2 गुरुजी हा 1,151 आणि 51,555, 55,555 अशापैकी खाली खाली रक्कम आहे. शेवटी 10,000 किंवा 15,000 पर्यंत शेवटचा रथ जाईल. आणि घोडा हा 9 ते 10,000 पर्यंत जाईल, कारण की 7 घोडे आहेत आणि 2 हत्ती. हत्तीची सवारी साधारण 25-30,000 पर्यंत दोन्ही जाणार आहेत नक्की. आणि आता ही रथ उत्सवासाठी मिरवणूक आहे, ही स्पेशल रथासाठी आहे. आता हे उत्सवाचे भाग मित्रांनो येणार आहेत, ते मात्र नंतर तुम्ही पाहू शकता की कशी रथाची मिरवणूक वगैरे निघाली आहे. डिग्रजच्या कृष्णाकाठी मित्रांनो मी असेच वेगवेगळ्या प्रकारचे भाग टाकायचा प्रयत्न करतोय. मेहनत खूप लागत असते, तुम्ही नक्की शेअर करत चला, म्हणजे मला उत्साह येईल. आणि अशा प्रकारे भाग माझे चालूच राहणार आहेत. मुलगी बघा कंटाळून शेवटी झोपली आता, कारण की वैतागले यांचं
त्यांचं किती विषय सवाल चालू आहेत आणि लहान मुलं असतात ते खेळून खेळून दमलेले असतात. आता मित्रांनो अशाच एका भागात पुन्हा भेटू आणि खुश राहा, सुरक्षित राहा, तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. शेअर मात्र जास्तीत जास्त करा. पंचकल्यांचा आता शेवटचा एका दुसरा भाग शिल्लक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे भाग कंटिन्यू राहतात. गुढीपाडव्याचा एखादा भाग टाकतो माझ्या लाईफ मधील. खुश राहा, धन्यवाद.